राम बिस्किटे बोला. राम राम. काय काय चाललंय? हा. काय नाही, तुमचं व्हिडिओ बघतोय दररोज. आता काहीतरी नाही पळालं पाहिजे ना. नाही, तुम्ही जवळ आला बरं वाटलं आम्हाला. अहो काय झाले, पुण्यामध्ये जागा झाली कमी. असू द्या, हे लय चांगलं झालं. हो 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 हो. आता काय होईल माहित आहे का, हा. तुम्हाला इथं सुद्धा जागा भरपूर करावं लागणार आहे. अहो तिथं जागा लागेल तेवढी मिळेल आपल्याला, काही हा अडचण नाही. सभापतींनी नाही, आज सांगितलं तुमचे सगळेच प्रश्न आपण सोडू. आणि पत्र्याचं शेड बीड आता भरपूर लागेल तुम्हाला. इथंच माल जास्त येणार आहे आता, बघा हे तुम्ही. 100%. कारण हा मला आज काय झाले, पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या एवढी भयंकर झालेली आहे आणि गाड्या पण लोडरच्या गाड्या पुण्यात मिळत नाही त्यांना भरायला. आणि इथल्या लोकांना लांब पडते ना, असं होतंय आणि मार्केट. तिकडनं हे लांब पडते पुणे मार्केट, खरंय. हा, असं हम्म. 2-3 प्रश्न आहेत. हा. आता हे लय चांगलं झालं बरं का, हो 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 हो. अतिशय चांगलं झालं. आम्हाला बरं वाटलं लागलं तुम्हाला. अरे आता व्हिडिओ पाहिल्यानंतर मला काही संभाजीनगर, बीड तिकडनं फोन आले. त्यांना म्हटलं आपली 3 मार्केट आहेत. नाही नाही, खरं आहे. तुम्हाला कुठलं जवळ आहे? संभाजीनगरला नाशिक जवळ आहे, तुम्ही नाशिकला जा. हा हा, बरोबर आहे. हा, तुम्ही इकडं पुण्याकडे येऊ नका. ज्यांना पुणे योग्य आहे त्यांनी पुण्याकडे या. बरोबर आहे. हा. आणि आता आता हा, हा, पुण्याला सुद्धा माल थोडा इथल्या इंदापूर पेक्षा कमीच राहणार आहे, बघा तुम्ही तिथं सुद्धा. तिकडनं इंदापूरलाच जवळ माल झालं. जास्त राहील या दृष्टिकोनातूनच माझं पाऊल असेल. लय चांगलं झालं, लय चांगलं झालं. हा. आणि आम्हाला बरं वाटलं. पुण्यामध्ये आपली जागा कमी झालेली आहे. तिथं त्या हा हा, जागेच्या रुटीन प्रमाणे मी अजून माल कमी आहेत, पण एक 4-2 दिवसात ज्यावेळेस आवक वाढेल त्यावेळेस बुकिंग करूनच माल बोलावणार. कारण कुणाची हेळसांड व्हायला नको. नाही बरोबर आहे. तुम्हाला बरोबर. माहिती नाही आमच्या दुकानात जागा किती आणि गाड्या बाहेर उभ्या राहिल्या किंवा त्या खालीच झाल्या नाही किंवा त्या दुसऱ्या अडत्याकडे जावं लागल्या, त्याची हेळसांड झाली, त्या गाडीवाला थांबत नाही. 2-2 बरोबर. दिवस गाड्या खाली झाल्या. हे भयंकर प्रकार झालेले आहेत आजपर्यंत. आणि बरोबर आहे. मग 50-50 गाडी उभी, त्या गाडीवाल्याला एकतर डबल ट्रिप असती, त्याचं नुकसान, गाडी शेतकरी ताटलेला असतो. बरोबर आहे. बरं, आपण ही एवढ्या मेहनतीने पुण्यासारख्या ठिकाणी मार्केट बनवणं म्हणजे काय, पुण्यात डाळिंब पिकत नाहीये आजूबाजूच्या परिसरात. हा इकडनंच येते हा, सोलापूर, पार बरोबर आहे. विजापूर, कुठून बीड, नगर. मग ह्या बरोबर आहे. गर्दीत जाण्याची गरज काय? नाही बरोबर आहे. आम्हाला लय बरं वाटलं बरं का, हा असं तुमचा आज व्हिडिओ ऐकला, बघितला. हा. म्हणलं लय चांगलं झालं, जवळ आम्हाला मार्केट चांगलं आहे ना इंदापूर. तुम्ही आता इथं लक्ष दिले म्हणल्यावर आम्हाला बरं वाटलं तुम्ही तिथल्याकडे. मी पहिल्यांदा 2013ला ते चालू करायचं जे कारणच माझं ते होतं की त्या ठिकाणी आपण विशेष लक्ष देऊया. पण नंतर नाही काय नाही, झालं खरं आहे. की खरं आहे. थोडस बागा कमी झाल्या मधल्या काळात आणि कोरोनाच्या नंतर खरं म्हणजे आपल्या ह्या साईडला महाराष्ट्रातच बागा कमी झाल्या होत्या बऱ्यापैकी. आता खरं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता एवढ्या लागवडी वाढलेल्या आहेत. ते पुण्यात वाढले. भोजन येण्यापेक्षा तिथं आहे ना मोकळं पटांगण. हा हा, बरोबर आहे. बरोबर आहे. हो. चांगलं आहे. त्यामुळं आज आपलं बरेचसे शेतकरी आले होते की ज्यांनी मालही आणलेला नव्हता पण पायाला आले, पण त्यांना पुण्याच्या तोडीस तोड रेट. मी येणार होतो बरं का, पण हा तुमचा व्हिडिओ आता 2-3 वाजता बघितल्यामुळे आता म्हणलं झाला असेल कार्यक्रम, आता काय जाऊन उपयोग नाही. तर मी येणार होतो, मला माहिती असतं की नाही काल, हा नाहीतर मी हा. येणारच होतो तिथं कार्यक्रमाला. 10:30 वाजता ते टायमिंग दिलं होतं मी. आणि हा हा, मलाही पुण्यात लोड होता, नाशिकला लोड होता, त्यातनं घाई गडबडीत तारीख डिक्लेअर झाली होती. बरोबर आहे. असू द्या असू द्या, चांगलं आहे, काय अडचण नाही. हा. हा, चांगलं झालं. काही अडचण नाही बघा. आम्हाला तुमच्या बरं वाटलं. लोकांनी पुण्याकडे येण्यापेक्षा पुण्यातल्या ग्राहकांना आपण बाहेर काढू ना. खरं आहे, बरोबर आहे. हा. आता नाही नाही, इथून मी बरोबर. ग्राहक जर किती 1200-1500 किलोमीटर घेऊन जातो हा हा, राजस्थान गुजरातला. बरोबर आहे. 1200-1500 किलोमीटर जर माझ्या बरोबर व्यापारी येऊ शकतो, तर 100 किलोमीटर 140 किलोमीटर बाहेर नाही पडू शकणार का? कुठे बी येते ती, कुठे बी येते ती, त्याचं काय नाही. त्यांचं आणि काय, त्यांना माल मिळण्याचं मतलब असतं त्यांना. हा. आणि आपण हा, आपण तर त्यांना एवढ्या उधारी देतोय, त्यांना सांभाळून घेतोय. पण खरं आहे. बागेत गेलं तर रोख द्यावं लागतं आणि बागेत गेल्यावर एका ठिकाणी एका दिवशी सौदा होत नाही. नाही, होत नाहीये. तो फिरून दहा फिरून फिरून सौदा 10 होतो. बागा फेरावं लागतात त्याला तेवढं. हो फक्त हो एखाद्या बागेचा होतो सौदा, असं हो होतं. हो 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 हं. हो हो. त्यामुळं अतिशय चांगला निर्णय म्हणजे नाही, माझ्या दृष्टिकोनातनं मी जरी केला असेल तरी ते तुमच्यापेक्षा आम्हाला लय बरं वाटायला लागलं. चांगला निर्णय घेतला ते. बरं हो. झालं. मी आता काय केलं, आज देशामध्ये जे चालणारे ट्रान्सपोर्टवाले आहेत म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये असू त्यांनाही द्या. बोलून हां. घेतलं होतं. हां, हां. आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही जे बागेमध्ये जे काही ग्राहक आहेत त्यांना कुठं अडचण येते त्यांच्या समस्या जाणून काही लोडरांना अजून तुम्ही जागेवरच्यांना बागेतल्यांना पण इथं आणा, तुमच्याकडे बरोबर आहे. चालणारे अजून काही लोडर आणा, अशी काही चर्चा केल्या. आणि हां. तुम्हाला एक झिरो पासून हिरोचे सगळे माल आपण देऊ नाही, नाही. खरं आहे. इंदापूरमध्ये. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. तर बरोबर. त्यांनी ते मान्य केलं. काही लोडर माझे नाशिकहून पण येत आहेत, काही हां, हां. पुण्यातून पण येत आहेत. म्हणजे बरोबर आहे. सगळी, काही सोलापूरहून येत आहेत, काही सांगोल्याहून येत आहेत. ह्या 4 दिवसामध्ये आपल्याला तिथं जास्तीत जास्त ताकद लावणार आहे आपण. खरं आहे, खरं आहे. आता हे सोलापूर जिल्ह्यातला पूर्ण माल तुमच्यात येणार बघा इथं.
नक्की नक्की नक्की. सोलापूरला सुद्धा आता जाणार नाही इकडे उलट आम्हाला नको वाटतं इकडे बरं वाटतं हो वरती. हो 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 हो. सांगोला इकडं जत ही सगळा येत होता का नाही पुण्याला हे सगळा माल तिथे येणार आहे जवळ. नक्की 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 नक्की. त्यामुळं लय बरं वाटायला आता आम्हाला आनंद वाटायला लागला आज तर. अरे वा 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 वा. बघा, शेतकऱ्यांना एवढा वेळ नसतो पण त्यांना आज दुपारून निघालं तर ती रातभर तिथं प्रवास करून जायचं आणि परत उद्या दुपारी यायचं म्हणजे 24 तास जातात. आम्हाला इथनं 3 वाजता गाडी सोडावं लागत होती. अच्छा 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 अच्छा. आपलं 3 कुठे येतं वाजता ते गाडी पुन्हा सांगोल्यात? ट्रॅफिक मध्ये 10-11 वाजायचे आहे तुम्हाला. आपलं सांगोल्यात येते ना? हा आपलं गाव कुठे येतं? पंढरपूरला 20 किलोमीटर अंतरावर पंढरपूरच्या. पंढरपूरच्या तिथं म्हणजे तुम्ही म्हणजे 250 किलोमीटरच्या आसपास आहेत पुणे. पुण्या हा 250. हा 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 हा. पुण्यापासून 250 पण आम्हाला इथं आता ही 60-70 किलोमीटर वाट लागली आता जवळ. 70 किलोमीटर म्हणजे तुम्हाला किती दीड पाऊण 2 तासाचा रस्ता. 2 दीड तास. तासात येऊ शकतोय आम्ही तिथं. हा, लोडची गाडी 2 तासात. आणि पुण्याला हा किती हा तास जात होते? 3-4-5 तास लागायचे ना. 5 तास ट्रॅफिक जायला आणि ट्रॅफिक मध्ये तिथं परत. ट्रॅफिक मध्ये अडकलं की जास्त टाइम लागायचा पुन्हा. हो 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 हो. नेमकी आमची 3 वाजता गेली की 6-7 वाजता ट्रॅफिक मध्ये अडकायची गाडी. हा 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 हा. निघत नव्हती 10 वाजता तिथं 10-11ला यायचं मग तिथं हा असं हा व्हायचं. हा हा हा. न गाडी खाली व्हायची ती हम्म. अवघड होत रात्रभर जायचं तिथं उजडायचं तिथं बरोबर आहे बरोबर आहे. असं व्हायचं. चांगलं झालं हा. अतिशय चांगलं झालं निर्णय चांगला घेतला. आम्हाला धन्यवाद बरं धन्यवाद वाटलं. धन्यवाद धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावरती असू द्या. नाही हाय तुमच्यावर प्रेम म्हणून केला हो फोन. तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच केला. कारण हे कसं आहे, ही ताकद तुमची आम्हाला मिळाली ना आमची ऊर्जा वाढणार आहे. खरं आहे बरोबर आहे. आज मला नाही नाही सांगा की शेतकरी कुठला असू द्यात, भले तो कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असू द्या, व्यथा एकच आहेत. बरोबर आहे सगळ्या शेतकऱ्यांसारखंच राहतंय कमी जास्त कोणाचं काय लय अडचणी आहेत त्या कोणाच्या कमी आहेत त्या सगळं जे त्याला अडचणी आहेत त्याच हो हो. यातनं लय बरं वाटलं लागलं. हा. अतिशय आनंद झाला आम्हाला. नाही हो, एवढ्या समस्या मी पुण्यात अनुभवून इतक्या दिवस व्यापार केला, पण आता तिथं जागेची अतिक्रमण त्याच्यात परत आपण एवढा आटोटोप करण्यापेक्षा आपण तुमच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला पण बरं वाटणार ना. ना ना बरोबर आहे या अडचणी येतच आहेत कुठंतरी कशा स्वरूपात अडचणी थोड्या त्यातनं मार्ग निघतच असतो त्याला काय. हो आता हे हो. उलट तिथल्यापेक्षा बरं वाटायला लागलं पटांगणात इकडे भरपूर आहे पटांगण किती बी चांगलं आहे. रात्रून दिवस मार्केट चाललं तरी बी अडचण येत नाही तिथं आता. हो 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 हो. चालतंय. चालेल काय चालेल चालेल चालेल. या एकदा राऊंड मारायला, कधी येणार असेल त्यावेळेस मला फोन इथं करा. आता काय इंदापूरला येणार मी इथल्या इथं. चालेल चालेल, इंदापूरला या. पण सकाळी किती वाजता चालू होते? आता सध्या टायमिंग निश्चित नाही केलं, पण साधारणतः आज 10:30चं टायमिंग होतं, पण होईल टायमिंग 9 वाजण्याच्या आसपास सकाळी किंवा मग आम्हाला. सकाळी तू 7-8 वाजता येऊन येतो तिथं मी. हा मी काय 2 तासात नाही 2 तासात येतोय तिथं. चालेल चालेल चालेल. एक 4-2 हा. दिवस जाऊ द्या, मग एकदा रुटीन लागली होय की या. होय होय 4-8 दिवसानं आपला हाय माल जरा टाइम आहे बरं का. हा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फुल चालू होईल बघा. हा 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 माल गेल्या वर्षीपेक्षा चांगला माल आहे. हा भरपूर आहे माल हा हा हा. बाजारात. चांगला आहे माल. चालेल. मी आता आज ग्राहक सुद्धा आली, आज काही मिटिंगा झाल्या बाहेरचे, काही पंजाब, लुधियाना तिकडली सगळी आज व्यापारी आले की आज तुम्ही चालू करताय शेट, आम्हाला इकडनंच चालू करायची. हा हा चालतंय हो चालतंय. हो 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 हो. चालेल चालेल, या मग बिस्किटे. होय होय होय. चालेल चालेल. ओके, हा. धन्यवाद धन्यवाद.